नमस्कार. सर्वांना जय भीम जय शिवराय. मी अविनाश गायकवाड, भोर तालुक्यामध्ये विविध संघटनेमध्ये आपल्या समाजासाठी काम करतो. आजची पत्रकार परिषद घेण्याचं खरं कारण म्हणजे परवा जी पत्रकार परिषद झाली, जे आपल्या समाजासाठी भोर तालुक्यामध्ये सर्वात पहिल्यांदा एवढा मोठा निधी 2.5 कोटी रुपयाचा निधी आला आणि त्याच्या संदर्भात आमचे सर्वसामान्यांची आणि भोर तालुक्यातील सर्वांची अशी इच्छा होती की त्यातून समाजाला फायदा व्हावा. कारण इथून मागंसुद्धा जेवढे काही निधी आले त्याचा आपण समाजासाठी त्याचा वापर केला आहे आणि हा एवढा मोठा निधी आला आहे तर त्याचासुद्धा फायदा समाजासाठीच व्हावा ही आमची एक सर्वसामान्य आणि आमच्या समाजाला त्याचा फायदा होईल ही प्रामाणिक भावना होती. त्याच्या हेतूने आम्ही सर्वजण त्या ठिकाणी 22 तारखेच्या जो काय भूमिपूजन समारंभ होता त्यामध्ये सहभागी झालो होतो. त्यांनी त्या दिवशी एक जाहीर सांगितलं की उद्घाटन समारंभ आहे, पण तो उद्घाटन समारंभ नव्हता. भूमिपूजन आणि उद्घाटन याच्यामध्ये फरक आहे. त्या भूमिपूजन समारंभ होता, पण ते सुद्धा आपल्या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शंकरभाऊ मांडेकर यांनी सर्व समाजाला सोबत घेऊन सर्व समाजाचा विचार करून तो निधी वाचनालयासाठी की त्याच्यामधून समाजातली पोरं शिकतील, मोठी होतील, MPSC UPSC करतील आणि त्याचा फायदा आपल्या तालुक्याला, गावाला, भागालाच होणार आहे याच्यातून केली. आणि ही सरळ भावना आहे. तालुक्यातल्या प्रत्येक माणसाला समजते की ह्याचं कुठं राजकारण होतं आहे, कुठं समाजकारण होतं आहे. ही काय आता जनता दूधखोळी राहिली नाही. आणि दुसरा राहिला मुद्दा कुलूप तोडण्याचा. ह्याच्यावरती आमच्यावरती काय त्यांनी दावा केला की केसेस केले. समाजासाठी जे काही फायद्याची गोष्ट असेल, एक नाही 10 केस होऊ द्या, आम्ही त्याला सामोरं जाणार. कुठलीही परिस्थिती असू द्या, जर चुकीचं घडत असेल तिथं आम्ही उत्तर देणार म्हणजे देणार आणि ठाम राहणार. काही होऊ द्या. मग त्यासाठी आम्ही या ठिकाणी समाजाच्या वतीनं आणि आवाहन केलेलं आहे बाकीच्या समाजाला देखील आमचं संपूर्ण की चांगलं वाईट ओळखा आणि कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता याचा फायदा आपला कशा समाजाला होईल त्याचा फक्त तुम्ही फायदा करून घ्या, हीच आमची विनंती होती. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दीक्षाभूमी हे आमचं श्रद्धास्थान आहे, शक्तिस्थान आहे आणि आमचं धार्मिक स्थळ आहे. तर ते 24 तास म्हणण्यापेक्षा दिवसभर ते कायम खुलं राहावं आणि समाजातील तिथं जे काय आमचे अनुयायी आहेत तिथं नतमस्तक होत असतात. पण ते ज्यावेळेस बघेल त्यावेळेस ते बंदच असते, कुलूपच असते. तुम्ही आतासुद्धा गेलं तरी त्या इमारतीच्या दरवाजाला कुलूपच आहे. कुठलंही धार्मिक स्थळ कधी कुलपात बंद नसतं. थोडक्यात दीक्षाभूमी स्मारक समितीच्या मोजक्याच सदस्यांनी गौतम बुद्ध आणि तिथं बाबासाहेब आहेत, त्यांची मूर्ती आहे किंवा प्रतिमा आहेत, तर त्या पूर्णपणे बंद केलेल्या आहेत. हे समाजाला काही शोभत नाही. ही एक मोठी शोकांतिका आहे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा की दीक्षाभूमी समितीच्या माध्यमातून जी परवा असं सांगण्यात आलं की प्रेस कॉन्फरन्स घेतली, पण ती ॲक्च्युली झाली दुसऱ्या ठिकाणी. ती व्हायला पाहिजे होती दीक्षाभूमीच्या जागेमध्ये. आणि ते करत असताना त्याच्यामध्ये अध्यक्ष नव्हते, कार्याध्यक्ष नव्हते, सचिवसुद्धा नव्हते. आम्हाला त्या समितीमध्ये काय आलबेल चाललं आहे ते काही समजतच नाही. अध्यक्षांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. समाजामध्ये अशी तेढ निर्माण होते त्या एका जागेवरून किंवा मुद्द्यावरून. ती एक त्यांच्याकडनं पुढील काळामध्ये एक क्लेरिफिकेशन मिळावं ही आमची एक समाजाच्या वतीनं त्यांना मागणी आहे. जय भीम. मी राजन घोडेस्वार, दीक्षाभूमी स्मारक समिती सदस्य, सहखजिनदार. या दीक्षाभूमीवर मी कार्यरत आहे आत्तापर्यंत. आणि गेला आत्ताचा अविनाश गायकवाड यांनी सांगितल्याप्रमाणे 22 तारखेला या दीक्षाभूमीमध्ये जे वाचनालय होणार होतं, अभ्यासिका वाचनालय, त्याचं उद्घाटन किंवा तो जो निधी आला होता 2.5 कोटीचा, माननीय आमदार शंकरभाऊ मांडेकर यांच्या शुभ हस्ते याचं भूमिपूजन होणार होतं. परंतु काही समाज संघटना एकत्र आल्या आणि त्यांची मीटिंग भाऊंनी घेतली. प्लॅन वगैरे जो काय आहे तो त्यामध्ये काही पाहिजे तसा बदल सर्व आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन चीफ ऑफिसर साहेबांच्या इथं त्यांनी मीटिंग घेतली आणि सर्वांना सूचित केले की तुम्ही म्हणत असाल तसं प्लॅनमध्ये आपण रिवाईज करू आणि फक्त आता खाली जाऊन फक्त जे पुढं आरक्षण आहे क्रीडासाठी आणि शेजारची बिल्डिंग आहे, तर या शेजारच्या बिल्डिंगमध्ये म्हणजे जिथं दीक्षाभूमी आहे, बुद्धमूर्ती जिथं आहे, आमचं श्रद्धास्थान समाजाचं, आणि त्या श्रद्धास्थानाच्या पुढे ही बिल्डिंग किंवा ही इमारत होती असं काही जणांनी आपोआप किंवा समाजाला हे केलं की संबोधित केलं की ती चुकीची माहिती समाजापर्यंत पोचवली गेली. आणि तसं काय होणार नाही. तिथं कोणी जरी असलं तरी आम्ही स्वतः अविनाश गायकवाड असतील, आमचे सर्व आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते असेल, आम्हीसुद्धा अनेक प्रकारचे तिथं आंदोलन केले. तिथं फटाके स्टॉल होत असतील किंवा गणपती स्टॉल होत असतील तरी आम्ही तिथं
दीक्षाभूमीच्या पुढे ती स्टॉल आम्ही बसून येऊन दिली नाही. त्यासाठी आम्ही संघर्ष केलेला आहे. आणि इथं जर बिल्डिंग आमच्या श्रद्धास्थानाच्या समोर येत असेल तर त्याला आम्ही नक्कीच विरोध केला असता किंवा करूच, ही आमची भावना आहे. आणि अशा प्रकारचं कुणीतरी समाजाला काहीतरी वेगळं सांगून समाजाची दिशाभूल करू नये अशी आमची विनंती आहे. आणि या ठिकाणी यातसुद्धा आपण पाहिलं की 14 एप्रिललासुद्धा या ठिकाणी आम्हीसुद्धा समजुतीने घेऊन बाहेर आम्ही दीक्षाभूमी हे आंबेडकर जयंती सर्व आम्ही आंबेडकरवादी सर्व संघटना एकत्र येऊन साजरी केली. का तर आपल्यात वाद नको समाजाला, की दोन दुही झाल्यात असं समाजामध्ये चित्र दिसू नये म्हणून आम्ही समजुतीने घेऊन की सर्वांना सूचित केलं त्याप्रमाणे सर्व तरुण युवकांनी ती गोष्ट मान्य करून आम्ही रस्त्यावर स्टेज टाकून ही जयंती साजरी केली. आणि कालसुद्धा असंच फुलेशाह आंबेडकरचा कार्यक्रम होता. तर बरेच आबालवृद्ध कार्यक्रम संपल्यानंतर माननीय उपमहापौर परशुराम वाडेकर त्या ठिकाणी हजर होते आणि त्यांनीसुद्धा आपल्याला ह्याच्यासाठी वाचनासाठी निधी द्यायची आम्हाला कबूल केलेलं आहे, की काही लागेल ती मदत आम्ही करू असे समाजाला त्यांनी सूचित केलेलं आहे. आणि काही लोक गेली तर ते बंदच आहे. दीक्षाभूमी आज किती दिवस झालं बंद आहे याचं दुःख माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला नक्कीच होतं आहे. आणि हे खुलं राहावं आणि समाजाला त्याची दर्शन मिळावं बुद्धाचं अशी माझी इच्छा आहे. आणि कुणीही दिशाभूल करू नये या मताचा मी आहे. एवढंच मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. आणि कुणीही दिशाभूल न करता सर्वत्र एकोपाने निधी जो आलेला आहे शंकरबाब मांडेकरांनी टाकलेला त्याचा योग्य वापर व्हावा. चुकीचा असेल तर त्याला आम्ही नक्कीच विरोध करू, पण जे चांगलं होतं समाज हितासाठी होते त्यासाठी आम्ही नक्कीच भाऊंच्या पाठीशी उभे राहू. एवढं मी या ठिकाणी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.